श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची ही कथा फक्त एक गोष्ट नाही, तर स्वामी समर्थांवरील श्रद्धा, विश्वास आणि चमत्काराचा खरा अनुभव आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या कथेतून तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक साधं आणि गरीब कुटुंब राहत होतं. त्या घरात आई, वडील आणि त्यांचा एक मुलगा होता. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. वडील एका कंपनीत काम करत होते. पगार कमी होता, पण घर चांगलं चाललं होतं. पण अचानक एक दिवस कंपनी बंद पडली आणि त्यांच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू झाली. नोकरी गेल्यानंतर घरात पैशाची खूप अडचण होऊ लागली. घर भाडं थकलं गेलं. किराणा आणायलाही पैसे उरले नाहीत. काही वेळा तर रात्री उपाशी झोपायची वेळ आली. मुलांच्या शाळेची फी भरता येत नव्हती. घरात रोज तणाव आणि काळजीचं वातावरण होतं. त्या मुलांची आई खूप देवभक्त होती. रोज देवासमोर बसून प्रार्थना करायची, पण दिवसेंदिवस परिस्थिती ही अजून वाईटच होत चालली होती. एक दिवस ती महिला खूप रडत मंदिरात बसली. तेव्हा तिथे बसलेल्या एका वृद्ध आजीने तिच्याकडे पाहिलं आणि तिला विचारलं, "बाळा, एवढी दुःखी का दिसतेस?" त्या महिलेनं सगळं सांगितलं. घरातील अडचणी, पैशाची समस्या, मुलांचं शिक्षण, सगळं ऐकल्यावर त्या आजी शांतपणे बसल्या. स्वामी समर्थांची सेवा तू सुरू कर. मनापासून नामस्मरण कर. स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटं सोडत नाहीत. त्या दिवसापासून त्या महिलेनं रोज सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायला सुरुवात केली. त्यांच्या देवघरासमोर बसून स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो होता, त्या फोटोला रोज स्वच्छ कापडाने पुसून घ्यायला लागली. त्यांना अष्टगंध लावायला लागले. त्यांच्यासमोर दिवा लावायला लागली, उदबत्ती लावायला लागली आणि मनापासून एकच प्रार्थना करायची, स्वामी आमच्या घराला आधार द्या. ती रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायची. सुरुवातीला काहीच फरक जाणवत नव्हता, पण तरीही तिने सेवा काही करायची सोडली नाही. एक दिवस त्यांच्या घरातली शेवटची धान्याची पिशवी संपली. घरात फक्त थोडासाच तांदूळ उरला होता. त्या रात्री सगळं खूप चिंतेत चाललं होतं. मुलगा आईला विचारत होता, "आई, उद्या काय खायला आहे?" आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही ती म्हणाली, "स्वामी आहेत ना बाळा, ते काहीतरी मार्ग काढतील." त्या रात्री ती महिला रडत रडतच झोपी गेली. मध्यरात्री तिला एक विचित्र स्वप्न पडलं. तिने पाहिलं की एक तेजस्वी साधू त्यांच्या घराच्या दारात उभा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्यांनी भगवे कपडे घातली होती आणि ते शांतपणे तिच्याकडे पाहत होते. आणि त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, "घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." इतकं बोलून ते हळूहळू अदृश्य झाले. सकाळी उठल्यावर तिचं मन खूप शांत झालं होतं. कित्येक दिवसांनी तिला आशेचा किरण दिसला होता. त्याच दिवशी अचानक तिच्या पतीला एका जुन्या मित्राचा फोन आला. "आमच्या कंपनीत कामगारांची गरज आहे. तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस का?" हे ऐकून त्यांना विश्वासच बसत नव्हता. अनेक महिन्यांपासून नोकरी शोधूनही काहीच मिळत नव्हतं आणि अचानक ही संधी मिळाली. त्या महिलेनं लगेच स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले, त्यांना साखर ठेवली आणि हळूहळू त्यांची परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. घरात पैसा यायला लागला. किराणा भरला गेला. मुलांची शाळा पुन्हा सुरू झाली. घरातलं वातावरणसुद्धा बदललं. जिथे आधी चिंता आणि दुःख होतं, तिथे आता आनंद आणि समाधान होतं. पण कथा इथेच संपत नाही बरं का. काही महिन्यांनी त्या महिलेनं ठरवलं की आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं.
ते संपूर्ण कुटुंब अक्कलकोटला गेलं. मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग होती, पण त्या महिलेला आत गेल्यावर अचानक डोळ्यातून अश्रू यायला लागले. कारण स्वप्नात दिसलेलं तेच तेजस्वी रूप तिला स्वामींच्या मूर्तीमध्ये दिसत होतं. ती जोरजोरात रडू लागली. तिला त्या क्षणी जाणवलं, स्वामी खरंच आपल्यासोबत होते. स्वामी भक्त हो, स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात. कधीकधी आयुष्यात खूप संकटे देतात, पण ज्यांचा विश्वास अढळ आहे त्यांना स्वामी कधीच एकटं सोडत नाही. फक्त सेवा, श्रद्धा आणि नामस्मरण कायम ठेवा. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा स्वामी नवीन मार्ग उघडतात. आजही हजारो लोकांचा स्वामींचे त्यांना अनुभव येत असतात. कोणाला संकटातून मदत मिळते, कोणाचं घर वाचतं, कोणाला नोकरी मिळते, तर कोणाचं आयुष्यच बदलून जातं. स्वामींवर विश्वास ठेवा. मनापासून त्यांचं नाव घ्या, मनापासून त्यांचं नामस्मरण करा. बघा, तुम्ही जर रोज सेवा करत असाल आणि त्या सेवेमध्ये रोज सातत्य असेल, तर स्वामी महाराज नक्की तुमच्या संकटात तुमच्यासाठी धावून येतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जर तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.